डॉक्टर धीरज पाटील यांचे समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रामा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूरच्या माध्यमातून डॉक्टर धीरज पाटील यांनी पंढरपूरकरांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचार सुविधा। पात्र लाभार्थ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुविधा, त्याचबरोबर सर्व आघाडीच्या विमा कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध, सुसज्ज मॉड्युलर जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक फिजिओथेरपी मशीन, कॉम्प्लेक्स ट्रॉमा, स्पाइन, आर्थोप्लास्टी आणि आर्थोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध। पत्ता समर्थ ऑर्थोपेडिक अँड पॉलिट्रामा सेंटर भक्त निवास समोर पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हारे साथ है रोहित दादा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है रोहित दादा, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। राष्ट्र लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर देशात राजकारणाची चर्चा कमी आणि ईडीच्या कारवाईंची चर्चा जास्त होऊ लागली आहे। झारखंडमध्ये तर तिथल्या मुख्यमंत्र्यांना ईडीने अटक केली आहे, तर दिल्लीतही ईडी मोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत आहे। अशी चर्चा असतानाच महाराष्ट्रात देखील ईडी वारंवार कारवाया करताना दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची 8 दिवसांपूर्वी ईडी चौकशी झाली। मात्र चौकशी संपून 8 तासाने बाहेर आल्यानंतरही आमदार रोहित पवार यांनी आक्रमकपणे पुन्हा आपली बाजू मांडल्याने ईडीच्या चौकशीने रोहित पवार जरा सुद्धा विचलित झाले नव्हते, हेच चित्र दिसून आले होते। आज पुन्हा रोहित पवार ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होत आहेत। आज पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरी येथे एकत्र येत विठ्ठला ईडीला सद्बुद्धी दे असे साकडे घातले। यावेळी शहर अध्यक्ष सुभाष भोसले, डॉक्टर योगेश रणदिवे, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, शहर कार्याध्यक्ष सुधीर भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रय बडवे, धाराशिव शुगरचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। रोहितदादा पवार यांना ईडीनं जे दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवलं, भाजपचे ईडीला पुढं करून त्यांच्या विरोधातले जे पक्ष आहेत त्यांना नामोहरम करण्याचा जो प्रयत्न करते त्याचाच हा एक भाग आहे। भाजप जनमानसात अजिबात नाही, जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ही सगळी आहे। यांना नामोहरण करण्यासाठी म्हणून भाजप आमच्या प्रमुख नेत्यांच्या मागे ईडीच्या मार्फत लागलं आहे आणि रोहितदादांना आज दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी बोलवलं। त्या दिवशी 8 तास चौकशी केली आहे। असं रोहितदादानं काय भारत विकलाय काय कुठं नेऊन? एवढं ईडीला दादांकडे काय सापडलं? जे आहे ते सगळं स्वच्छ कारभार आहे, त्याची उत्तरं दादा त्यांना देणारच आहेत। पण हा जो आमच्या अन्याय चालला आहे आणि लोकशाहीला जो संपवायचा जो भाजपचा जो डाव आहे तो आम्ही कुणीही कदापि यशस्वी होऊ देणार नाही। आम्ही सगळेजण रोहितदादांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत आणि आमच्या पाठीमागं त्रिलोक्याचा जो मालक आहे तो प्रत्यक्ष पांडुरंग उभा आहे। त्याच्यामुळे ह्या भाजपला या चंद्रभागेमध्ये बुडवल्याशिवाय आम्ही कधीही गप्प बसणार नाही आणि पांडुरंगानं आम्हाला ते बळ द्यावं एवढे पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। नेतृत्व गेली 4 ते 5 वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्राच्या तरुणांवर आणि सगळ्याच समाजातल्या घटकांवर मनावर अधिराज्य करणारे नेते कर्जत जामखेडचे युवा आमदार माननीय रोहितदादा पवार यांच्यावर गेल्या काही दिवसापासून सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे। तर त्या सूडबुद्धीला कुठंतरी चांगली बुद्धी द्यावी आणि दादांना ह्या चौकशीपासून लांब ठेवून जे काही पाठीमागे चौकशी झालेली आहे ती चौकशी पूर्णपणे आता ईडीची संपलेली आहे आणि इथून पुढच्या काळात जर का दादांवर अनावश्यक कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ती कदापि खपवून घेणार नाही। यापुढे येत्या काळात ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं केली जातील या ठिकाणी इशारा देतो।